चला तर आपण बनवूया मस्त बाजारात उपलब्ध असलेल्या हिरवीगार मेथीची मेथी मलाई मटर. तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेतले आहेत. त्याचबरोबर हिरवी मिरची, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे. हे आता आपण छान कांद्याबरोबर फ्राय करून घेऊ. व्यवस्थित कांदा आपण लाल करून घेणार आहोत. तर कांदा लाल होत असताना त्यामध्ये आपण 10 ते 12 मी काजूचे तुकडे घातलेले आहेत. तर आता भाजलेला कांदा आपण छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याची. एका साईडला मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी 1 कप मटार उकळत ठेवलेले आहेत. तसंच कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. छान हे मिश्रण आपण लालसर करून घेणार आहोत. तर साईडला सुटलेल्या तेलामध्ये मी जिरे घालून घेते आहे. तेही आपण या मसाल्यावर परतून घेणार आहोत. आता या परतलेल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण बारीक हिरवीगार अशी छान चिरलेली जी मेथी आहे ती घालून घेऊया. ती या मसाल्यावर आपण परतवून घेऊ. हे वाटण वाटल्यानंतर उरलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपण मेथीत 1 कप घातलेलं आहे आणि ते घालून थोडं मीठ घातलेलं. आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत किंचित अशी. थोडी फ्रेश क्रीम घालणार आहोत. जे आपण उकडलेले मटार आहेत ते घालूयात आणि हे 8 ते 10 मिनटं आपण छान व्यवस्थित त्याला शिजवणार आहोत. छान 8 ते 10 मिनटं शिजल्यानंतर झाकण काढून घेऊन ते थोडी क्रीमी असं टेक्स्चर येईपर्यंत, आपली ग्रेव्ही थोडी घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. त्यामध्ये आपण आता गरम मसाला घालणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपली मेथी मलाई मटर खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर अशी छान चमचमीत अशी मेथी मलाई मटर मुलांनाच काय तर मोठ्यांनाही आवडेल अशी तयार झालेली आहे.